3 महिने जुना व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये एक मुलगी कमेंट करत होती, डॉक्टर सेजल पवार असं या मुलीचं नाव। मुंबईच्या केएम हॉस्पिटलमध्ये काम करणारी ही तरुणी अभ्यासासाठी आलेल्या मानवी मृतदेहाला आपण कसं हाताळतो, कोणत्या भागावर कशी सर्जरी करतो याबद्दल ती बोलत होती। आपण पुरुषांच्या मृतदेहाचा अभ्यास करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींवर जोक करतो, त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्स बद्दल, त्याच्या साईज बद्दल काय बोलतो हे तिने सांगितलं। प्रणित मोरे सकट सगळे लोक हसले। प्रणित मोरेने अर्थातच हा कंटेंट आपल्या व्हिडिओमध्ये ठेवला आणि तो शेअर सुद्धा केला। हा व्हिडिओ नव्याने पुढे आला आणि डॉक्टर सेजल पवारने प्रॅक्टिशनर डॉक्टरांच्या अभ्यासासाठी दान केलेल्या मृतदेहांचा, ज्याला मेडिकल टर्म्स मध्ये कॅडेवर म्हणतात, त्याचा अपमान केल्याची टीका होऊ लागली। सेजल पवार एवढी ट्रोल झाली की तिने स्वतःच्या इन्स्टा अकाउंटवर एक व्हिडिओ टाकला आणि आपण फार चुकीचं बोललो असं म्हणत माफी मागितली। पण जे मृतदेह अभ्यासासाठी दान करण्यात आलेत त्यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करत असल्यानं सेजलला सुद्धा कामावरून काढून टाकण्यात यावं अशी मागणी होऊ लागली। मग सेजलला नीटला किती मार्क होते, तिने ऍडमिशन कुठल्या कोट्यामधून घेतलं, असे अनेक विषय चर्चेत आले। केईएम प्रशासनाकडून ती केईएम मार्टचा भाग नसली तरी तिने केलेली टिप्पणी चुकीचीच आहे। याबद्दल चौकशी समिती स्थापन केली जाईल आणि सगळ्या प्रकरणाची रितसर चौकशी होईल असं सांगण्यात आलंय। पण सेजलचं मेडिकल लायसन्स रद्द करण्यात यावं, तिला एक न्याय आणि हिमांशूला दुसरा न्याय असं होता कामा नये अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या। तिघांवरही कारवाई करावी या मागणीने जोर धरला। 11 जूनला यात एंट्री झाली राष्ट्रीय महिला आयोगाची। राष्ट्रीय महिला आयोगाने सुमोटो कारवाई करत गुडगावमध्ये शूट झालेल्या कंटेंटमध्ये एखाद्या महिलेविरुद्ध बळजबरी किंवा संमतीशिवाय केल्या गेलेल्या वर्तनाचं उदात्तीकरण करणारी विधानं जाहीरपणे केली गेली आणि नंतर त्यांना दाद सुद्धा देण्यात आली असं म्हणत महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी हरियाणाच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांना या प्रकरणाची दखल घेण्याचे आदेश दिले आहेत। या प्रकरणात काय ऍक्शन घेण्यात आली याचा रिपोर्ट 1 आठवड्याच्या आत देण्यात यावा असे महिला आयोगानं स्पष्ट केलंय। एवढंच नाही तर 22 जूनला दुपारी 4 वाजता राष्ट्रीय महिला आयोगासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे, ज्यासाठी हजर राहण्याचे समन्स प्रणित मोरे आणि हिमांशू जागरा यांना देण्यात आले। या प्रकरणात फक्त या दोघांची नाही तर हा इव्हेंट ऑर्गनाइज करणारे, व्हेन्यूचं मॅनेजमेंट पाहणारे सगळ्यांची चौकशी होणार आहे। 370 ची बिर्याणी, पीक गुडगाव कंटेंट आणि सेजल पवारचे कारनामे याची दखल महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या नोडल पोलीस स्टेशननेही घेतली। प्रणितचे व्हायरल होणारे व्हिडिओज आक्षेपार्ह असून त्यातला काही कंटेंट महिला आणि अभ्यासासाठी दान केलेल्या मृतदेहांचा अपमान करणारा असल्याचं स्पष्ट करत प्रणित मोरे, हिमांशू झांगरा आणि डॉक्टर सेजल पवार यांच्यावर बीएनएसच्या कलम 75(1)(4) लैंगिक अर्थाच्या टिप्पण्या करणे, 75(3) लैंगिक अर्थाची टिप्पणी केल्यास 1 वर्षांचा कारावास, 294 अश्लील साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणे, 353(2) सामाजिक द्वेष निर्माण करणारी विधानं करणं किंवा पसरवणं आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत। या कलमांअंतर्गत 2 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे। सायबर पोलिसांनी या तिघांनाही चौकशीसाठी समन्स पाठवलंय। सायबर पोलिसांच्या मते प्रणित मोरेच्या शोचा हा वादग्रस्त कंटेंट मुद्दाम रेकॉर्ड करून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर शेअर करण्यात आलाय। हा कंटेंट व्ह्यूज वाढवण्यासाठी, एंगेजमेंट वाढवण्यासाठी आणि त्यातून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी अपलोड केला गेला असल्याचा संशय आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून दोषी आढळणाऱ्या सगळ्यांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असंही सायबर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय। थोडक्यात काय तर गमतीत किस्सा सांगणं, कूल बनायच्या नावाखाली विकृतीच्या गोष्टी सांगणं, त्यावर हसणं, ते शेअर करणं हे सगळं आता अडचणीचे ठरले। काही लाईक्स, काही व्ह्यूज आणि थोडीफार कमाई हे सगळं आता राष्ट्रीय महिला आयोग आणि पोलिसांच्या समोर सुनावणीसाठी चक्रा मारायला लावणार आहे। त्यामुळे हा सगळा प्रकार आता पीक न्यूज कंटेंट ठरलाय। बाकी या प्रकरणाबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।